नमस्कार, मी साक्षी आणि येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत। आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट। आजपासून श्री भगवती सप्तशृंगी देवीचा चैत्र उत्सवाची सुरुवात। 3.5 शक्तिपीठापैकी आद्य स्वयंभू शक्तिपीठ व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि पर्यटक स्थळ असलेले श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावरती श्री सप्तशृंगी देवीच्या येत्या 17 एप्रिल 23 एप्रिल दरम्यान चैत्र उत्सव सुरू आहे। यासाठी न्यासाच्या वतीने विविध पूजा व विधीसाठी तयारी झाली असून ग्रामपंचायत सुद्धा भाविकांच्या व्यवस्थेसाठी पाणी व स्वच्छतेसाठी नियोजन करीत आहे। दिनांक 17 एप्रिल आज रोजी रामनवमी निमित्त सकाळी 7:30 वाजता श्री सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टच्या मुख्य कार्यालयात ते मंदिरापर्यंत देवीच्या सुवर्ण अलंकाराची व आभूषणाची मिरवणूक काढण्यात आली। श्री सप्तशृंगी देवीच्या जगभरात विविध भाविक आहे। ॲडव्होकेट श्री दीपक पाटोदकर यांनी करून विश्वस्त संस्थेत 21 किलो वजनाची श्री भगवतीची चांदीची मूर्ती व 7.5 किलोची वजनाचे चांदीचे घंगाळ आज विश्वस्त संस्थेत अर्पण करण्यात आले आहे। तसेच श्री भगवतीच्या चांदीची मूर्ती आज नवम जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्री चंद डी जगमलानी यांनी सकाळी 7 ते 9 वाजेच्या दरम्यान देवीची पंचामृत महापूजा व महाआरती केली। दुपारी 12 वाजता देवीच्या मंदिरात रामनवमी निमित्त श्रीराम जन्मोत्सव मान्य विश्वस्त श्री भूषणराज तळेकर यांच्या हस्ते पूजा करून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। चैत्र उत्सवादरम्यान मंदिर 24 तास खुले ठेवणार असून या दरम्यान दररोज पहाटे काकड आरती, सकाळी पंचामृत महापूजन, दुपारी महानैवेद्य आरती व सायंकाळी सांज आरती या तिन्ही वेळेत भगवतीची आरती झाली। दिनांक 22 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजता भगवतीच्या ध्वज फडकवणार असून ध्वजाची विधिवत पूजा दुपारी 3:30 वाजता पारंपरिक देवी भक्त गवळी पाटील यांच्या उपस्थितीत श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टच्या मुख्य कार्यालयात विधिवत पूजा संपन्न होणार असून त्यानंतर संपूर्ण गावात ध्वज मिरवणूक होऊन रात्री 12च्या सुमारास श्री भगवतीच्या शिखरावर ध्वजारोहण करण्यात येणार आहे। या दरम्यान सकाळ संध्याकाळ ट्रस्टच्या वतीने भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे। वर्षभरात 2 वेळा यात्रा भरणाऱ्या सप्तशृंगी गडावर सप्तशृंगी देवीच्या उत्सवास अनन्यसाधारण महत्त्व असते। या दरम्यान खानदेशातील लाखो भाविक सप्तशृंगी गडावर श्री भगवती सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी पायी हजेरी लावतात। असा हा उत्सव 17 एप्रिल पासून 23 एप्रिल पर्यंत दरम्यान श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट अध्यक्ष तथा जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्री बाळासाहेब व्ही वाघ, विश्वस्त ॲडव्होकेट ललित निकम, ॲडव्होकेट दीपक पाटोदकर, सौ मनजोत पाटील, श्री भूषणराज तळेकर, डॉक्टर प्रशांत देवरे तसेच विश्वस्त संस्थेचे मुख्य व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, सहाय्यक व्यवस्थापक भगवान नेरकर, कार्यालय अधीक्षक प्रकाश जोशी, इस्टेट कस्टडियन प्रकाश पगार, जनसंपर्क अधिकारी बिकन वाबळे आदी कर्मचारी व भाविक उपस्थित होते। येस मराठीसाठी शामराव सोनवणे, दिंडोरी। अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज YouTube चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज।